नमस्कार मित्रांनो, मस्ट निफ्टी पोस्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मार्केटची जी ओपनिंग झालेली आहे ती या लेवलला 22,345 आणि आपण आपल्या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आज लेवल दिली होती की जर सपोज ही बँक निफ्टीच आहे, निफ्टीची लेवल्स बघूया आपण कुठे आहेत. आज बँक निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड केलेला होता, तर आपल्याला ही स्क्रिप्ट चेंज करावी लागेल. ह्या लेवल्स आपल्याकडे आलेले आहेत आणि आज मार्केटची ओपनिंग या लेवलला सपोज झालेली, मार्केट तिथनं खाली पडलेलं. तर आपण बोललो होतो की जेव्हा मार्केट ही एक 5 मिनिटाची कॅन्डल बनवली त्यावेळेस तिचं मार्केट या 5 मिनिटच्या कॅन्डलच्या वरती म्हणजे 49,800च्या वरती जर मार्केटने सस्टेन केलं तर मार्केट नेक्स्ट टार्गेट आपल्याला 50,000च्या जवळपास देऊ शकतं. आणि सपोज ही जर लेवल 5 मिनिटच्या कॅन्डलचा लो जर तो तोडतोय आणि सस्टेन करतोय तर रिटेस्टला काय होणार, आपण 49,500च्या टार्गेटसाठी आपण जाऊ शकतो. आणि बघा इथे काय झालेलं, ही कॅन्डल 5 मिनिटचा लो जो आहे तो ब्रेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे, पण तिथनं पण रिव्हर्सल आलेला आहे आणि इथनं पण रिव्हर्सल आलेला आहे. म्हणजे दोन्ही कॅन्डलपैकी कुठलीही कॅन्डल सस्टेन नाही झालेली, त्यामुळे इथे आपला ट्रेड इनिशिएट होत नाही. ही कॅन्डल जर कंटिन्यू झाली असती, हिने खाली क्लोजिंग केली असती तर मग मात्र आपण आपला ट्रेड इनिशिएट केला असता, पण तसं काही झालं नाही आणि मार्केट जो आहे इथूनच रिव्हर्सल झालेला आणि विदिन अ 5-10 मिनिट्स आपलं टार्गेट जे आहे इथे अचीव झालेलं आहे. आपण 50,000चंच टार्गेट दिलं होतं, मार्केटनी जे टार्गेट दिलं ते जवळपास 50,236 इतकं मोठं दिलेलं आहे. तर आपला जो ट्रेड बनला होता लॉंग पोझिशनचा तो ट्रेड इथे आपला बनलेला आणि डेफिनेटली जे आपलं पहिलं एस-एल आपण ठेवणार आहे तो या कॅन्डलचा एस-एल आपला असणार आहे आणि टार्गेट आपलं 50,000चं जे आहे तेच 20 पॉईंट आपण समोरचा घेतलेला. आपण नेहमी जो आपला ओआय डेटा आहे त्याची अप्पर लेवल घेत असतो, म्हणजे 30 पॉईंट वर्सेस 174 पॉईंट्सचं हे टार्गेट होतं. जो रेशो आहे तो भरपूर झालेला आहे, जवळपास 1:6चा रेशो झालेला आहे तो, आणि हे टार्गेट आपण इथे तुम्ही पाहाल तर बुक झालेलं आहे इथे. सो या पद्धतीने आपलं हे ॲनालिसिस आजचं. आता आपल्याला बघायचं आहे की मार्केट उद्या काय करू शकतं. तर गेल्या 3 दिवसापासून कंटिन्यू मार्केट काय करत आहे, एक डोजी कॅन्डल फॉर्मेशन मध्ये आणत आहे. डोजी कॅन्डलचा अर्थ होतो की मार्केट अनिश्चित मार्केटमध्ये आहे आणि मार्केट कुठल्या डायरेक्शनने जायचं हे डिसाईड नाही करू शकत. तर आपला आजचा हाय आणि लो आपण मार्क केलेला तो बघाल तुम्ही, तर कालचा परवाचा त्याच रेंजमध्ये मार्केट आहे. तर जेव्हा केव्हा मार्केट हे लेवल तोडेल, हा हाय आणि लो जो आहे आपला याच्या खाली किंवा वर ओपन होईल तर त्या हिशोबाने आपण टार्गेट सेट करणार आहोत. जर या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन केलं तर आपण पुन्हा 51,133 पर्यंत वगैरे मार्केटला बघू शकतो. आणि जर ह्या लेवल तोडल्या त्यांनी मार्केटने तर पुन्हा मार्केट आपल्याला या लेवलला पाहायला मिळू शकतं 49,000च्या आसपास. तर आपण बघूया मार्केट काय करतं तर उद्याला, त्या हिशोबाने आपण ट्रेडिंग करूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण जे डेली पोस्ट ॲनालिसिसचे व्हिडिओज अपलोड करतो आणि लाईव्ह मार्केटचे व्हिडिओ त्याला पण लाईक शेअर सबस्क्राईब करत चला.